बायकांचा दररोज 20,000 शब्द बोलण्याचा कोटा अगदी सहज पूर्ण होतो, पण पुरुषांच्या बाबतीत तसं होत नाही, कारण ते तेवढ्याला तेवढंच बोलतात. मग कुठलाही असू देत, मग त्याचं कामाचं स्वरूप वेगळं असेल, मीटिंग्स असतील, काही असेल, पण आपण जेव्हा बोलतो तर तेव्हा म्हणतात ना बायकांना की किती पसारा मांडतेस, थोडक्यात तुझं काय ते म्हणणं ऐक. पण बायकांची ती नॅचरलीच भूक म्हणू शकतो की माझं कोणीतरी ऐकून घ्यायला पाहिजे. आणि मग त्या वृद्ध बायका असतील, लहान मुली असतील, एखादं लहान मूल पण त्याच याच्यामध्ये असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या लहान मुलाकडे लक्ष देत नाही, छोटं बाळ असेल, तर त्याला जेव्हा त्याच्याकडे अटेन्शन कॅरी करायचं असतं तेव्हा तो रडतो. आणि ते मूल जेव्हा रडतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की नाही, आता त्या मुलाकडे जाण्याची गरज आहे. आणि अगदी शांतपणे घेतलं त्या मुलाला की ते मुलाचं जे काही रडणं असतं ते अगदी पुढच्या 2-3 सेकंदामध्ये शांत होतं. त्यांना ती आधाराची गरज मिळते, त्यांचं एक प्रकारचं रक्षण होतं. या पद्धतीने आपण ती भावना समजून घ्यायला पाहिजे.